यंदा 12वीच्या परीक्षेत मुंबई विभागात 90% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमधील 4,500 विद्यार्थ्यांना 90%हून अधिक गुण मिळाले। मुंबईत 12वीच्या परीक्षेत यंदा 2,91,000 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि त्यामुळे यंदाही पदवीच्या प्रथम वर्षासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चुरस निर्माण होणार आहे। तसंच कॉमर्स शाखेचा कट ऑफ अधिक राहील। वाशिमच्या तोंडगावातील मिताली काबरा या विद्यार्थिनीने 12वीच्या परीक्षेत 99% मिळवलेत। तसंच जेईई मेन्स परीक्षेतही तिनं 99.58% मिळवलेत। मितालीच्या यशामुळे तिचं सर्वत्र कौतुक केलं जातंय। सांगलीतील इस्लामपूर आगारातील परिवहन विभागानं 5 नवीन बस उपलब्ध केल्यात। या नवीन बसेसचं जयंत पाटलांच्या हस्ते लोकार्पण झालं। जयंत पाटलांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे जिल्ह्यासाठी नवीन बसची मागणी केली होती। मुंबईत 6 ते 8 मे दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिलाय, तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसासह गारपिटीची शक्यता आहे। पुढील 3 दिवस तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। अमरावतीतील अचलपुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। हवामान विभागानंही पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे संत्रा, कांदा, भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। भारतातील कांदा आता दुबईला पाठवला जाणार आहे। पाकिस्तानमधून कांदा आयात बंदी केल्यानंतर आता कांदा दुबईला जाणार आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे। बदलापूरच्या देवाभाऊ चष्माला जगातील सर्वात स्वस्त चष्मा म्हणून IFBBनं मान्यता दिली आहे। विजन फ्रेंड साकीब गोरे या सामाजिक संस्थेकडून हा 33 रुपयांचा सर्वात स्वस्त चष्मा सादर करण्यात आलाय। तर आता हा देवाभाऊ चष्मा अमेरिकेसह 140 देशांमध्ये पोहोचणार आहे। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधील शिवराज विद्या संकुलामध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यात देशातील 30हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता। तर 325हून अधिक विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे। बदलापूरच्या बेलवलीमधील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात मद्यपी आणि गरदुल्यांचा वावर वाढलाय। या वास्तूची अनेक वर्षांपासून डागडुजी केली नसल्याने या ठिकाणी मद्यपी आणि गरदुले फिरतात, त्यामुळे या वास्तूची डागडुजी करावी अशी मागणी केली जाते। वाशी परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलंय। शहरातील बार, हॉटेल आणि लॉजची झाडाझडती घेण्यात आली। तसंच नाकाबंदी करून 71 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। मुंबईत ट्रॉम्बे पोलिसांनी 7 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे। हे 7ही नागरिक वाशी या ठिकाणी राहण्यास होते आणि याबाबत पुढील तपास पोलीस करतायत। भिवंडीत अल्पवयीन मुलामुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली। शहरातून 3 मुलं बेपत्ता झाली आहेत। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवत खंडणी मागण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी जयवर्धन दैन आणि प्रदीप पोळ या 2 आरोपींना अटक केली आहे। वांगी गावात फिर्यादीचा पोकलेन व्यवसाय आहे आणि तो सुरळीत चालू देण्यासाठी आरोपींनी त्याच्याकडे खंडणीची मागणी केली होती। त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। भारतीय पुरातत्व खात्याकडून त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे। परवानगी नसताना परिसरात लाडू वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 2,66,000चा मुद्देमाल जप्त केला आणि 4 ताब्यात घेतले। 4ही आरोपी लाखनीतील रहिवासी आहेत। लाखनी शहरात बसस्थानक परिसरात मोबाईलवरून हा अवैध सट्टा लावला जात होता। जळगाव शहरात फेब्रुवारीत दाखल असलेल्या ड्रग्ज प्रकरणात आणखी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 23 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले। त्याची किंमत 2.5 लाख इतकी आहे। जळगावात MD ड्रग्ज विक्रीचं मोठं रॅकेट असून त्याचं मुंबई कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना या दिशेनं पोलिसांचा आता तपास सुरू आहे। मुंबईतील मुलुंड नवघर परिसरात चोरांचा सुळसुळाट झालाय। संत रामदास रस्त्यावरील सलग एकाच लाईनीतील असलेल्या दुकानांमध्ये चोरी झाली आहे। चोरट्यांनी 4हून अधिक दुकानात चोरी केली आहे। या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। यवतमाळच्या शेगडी तांडामध्ये एका महिलेनं सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे। या प्रकरणी सासू सासरे यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
तुमसर तालुक्यातील गोबरवाहीमध्ये 17 वर्ष 10 महिने अल्पवयीन मुलीचं लग्न पार पडलं. मध्य प्रदेशातील मुलासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न पार पडल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाईनला देण्यात आली. मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री पटल्यानंतर या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याणमधील एका रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका न मिळाल्यानं एका महिलेचा मृत्यू झालाय. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणारी ही महिला असून प्रकृती खराब झाल्यामुळे उपचारासाठी कल्याण महानगरपालिकेच्या रुग्णालयात आली होती. रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित असल्यानं उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता आणि यावेळी रुग्णवाहिका न मिळाल्यानं तिला बिना उपचाराचं रुग्णालयातच थांबावं लागलं आणि यातच तिचा मृत्यू झाला. बारामतीमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे आणि यामध्ये कर्णकर्कश आवाज असणाऱ्या बुलेट सारख्या गाड्यांच्या 111 सायलेन्सरवर बुलडोझर फिरवण्यात आलाय. ही कारवाई वाहतूक शाखेच्या पथकाने केली. हवाई मार्गे पार्सलमधून गांजा तस्करीचा नागपूर पोलिसांनी भांडाफोड केलाय. नागपूर विमानतळावर तपासणी दरम्यान पार्सलमध्ये 10 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. हे पार्सल ओडिशाहून उत्तर प्रदेशातल्या शहाजारपूरला नागपूरच्या कार्गो विमानातून पाठवलं जात होतं. पोलीस आता हे पार्सल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. दिल्लीत अनधिकृत बांधकामावर प्रशासनानं कारवाई केली आहे. दिल्लीतल्या तैमूरनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालं होतं आणि हे बांधकाम दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीनं जमीनदोस्त केलंय. पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम पाडण्यात आलंय आणि यामुळे अतिक्रमणग्रस्त तैमूरनगरने मोकळा श्वास घेतलाय. पीओपीच्या मूर्ती संदर्भातील याचिकेवर 9 जूनला पुढील सुनावणी होणार आहे. काकोडकर समितीचा अहवाल प्रदूषण मंडळाकडे सादर करण्यात आलाय. 1 जूनपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाला उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पीओपी मूर्तींना पूर्णतः बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात पीओपी मूर्तीकारांची याचिका दाखल झाली आहे. वक्फ सुधारणा कायद्याबाबतची सुनावणी लांबणीवर पडली आहे. विविध याचिकांवर 15 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला याचिकेतून आव्हान देण्यात आले. पुढील सुनावणी न्यायाधीश न्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर होणार आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनं 7 पदकं जिंकली आहेत. आदिती हेगडेनं जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकत पदकांचं खातं उघडलंय. तिनं 1 कांस्य पदकही जिंकलेलं आहे. सोबतच समायरा मल्होत्रानं 1 रौप्य तर शुभम जोशी, जारा बक्षी, वेदांत तांदळे, ऋतुजा राजज्ञानं कांस्य पदक जिंकलेलं आहे. सिडको घरांच्या वाढीव किमती कमी कराव्यात यासाठी मनसे आक्रमक झाली आहे आणि याबाबत राज्य सरकार आणि सिडको दुर्लक्ष करत असल्याचा मनसेनं आरोप केलाय आणि यामुळे सिडको धारकांसह मनसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पायी दिंडी काढणार आहेत. रायगड जिल्ह्यातल्या खालापुरात सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मिरकुटेंनी अष्टविनायक महड गणपती तलाव परिसरात आमरण उपोषण सुरू केलंय. या तलाव परिसरात नगर उधान योजनेअंतर्गत काम झालं, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असून दोषींवर कारवाईची मागणी मिरकुटेंनी केली आहे. अन्यथा जलसमाधीचा इशारा देण्यात आला आहे. बीडच्या नगरपालिकेबाहेर शिवसेना ठाकरे पक्षानं पाण्यासाठी आंदोलन केलंय. पालिकेनं उन्हाळ्यात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं काम हाती घेतल्यानं पाणी टंचाई होत आहे आणि यामुळे पालिकेनं शहराला टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. जालन्यात बहुजन समाज पक्षानं महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. 600 कोटी रुपये खर्च करून जायकवाडी धरणातून पाणी आणलंय, मात्र तरीही शहराला 15-15 दिवस पाणी मिळत नाहीये असा आरोप या आंदोलकांनी केलाय. तर रमाई घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचार झालाय. करापोटी गोळा केलेले 28 कोटी रुपयांचं काय झालं असा सवालही या आंदोलकांनी केलाय. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या एमआयडीसीच्या 12वी धरणामध्ये सध्या 37.20% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. मागच्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा 1% जास्त आहे. मात्र 40 पार तापमानामुळे यंदा बाष्पीभवनात 3% वाढ झाली आहे आणि त्यामुळे हा पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल अशी माहिती एमआयडीसी प्रशासनानं दिली आहे. जालना जिल्ह्यात नागरिकांकडून दिवसेंदिवस पाण्याच्या टँकरची मागणी वाढू लागली आहे आणि त्यामुळे प्रशासनानं उपविभागीय अधिकाऱ्यांना टँकरबाबत निर्णय देण्याचे आदेश दिलेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात 54 टँकर सुरू होते. ही संख्या वाढून आता 101 वर गेली आहे. या टँकरद्वारे वाड्या आणि गावांना पाणी पुरवठा केला जातोय. डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आता सर्व्हिस रोड जवळच्या नाल्यामध्ये दुर्गंधीयुक्त भेसळ काळसर पाणी सोडल्यानं स्थानिक धास्तावलेत. कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी थेट नाल्यामध्ये सोडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. विशेष म्हणजे याच नाल्यामधून एमआयडीसीच्या पाण्याच्या पाईपलाईनही जातात आणि हे पाणी प्रदूषित होण्याची भीती आहे.
कोल्हापूरकरांना दररोज पाणी मिळेल अशी आपण व्यवस्था केली होती, पण जनतेला पाणी मिळत नसल्याचं ऐकून बरं वाटत नाही अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफांनी दिली आहे. पाणी नियोजनात कुठे चूक झाली असा शोध घेतला पाहिजे असंही मुश्रीफ म्हणाले. ठाण्यातील कोपरी परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. रस्त्याचं काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. कर्मचाऱ्यांनी तातडीनं दुरुस्तीचं काम केलं. दरम्यान भर रस्त्यात पाईपलाईन फुटल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला. संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली. कन्नड, गंगापूर तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलाय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात गारपीटी सुद्धा झाल्यानं पिकांना मोठा फटका बसलाय. तर उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालाय. खास करून आष्टी तालुक्यातील कारखेल गाव आणि परिसरात 2 तास गारांचा पाऊस पडला. वादळी पावसात सर्वत्र गारांचा थर साचला होता. या गारपिटीनं आंबा, कांदा, फळबाग पिकांचं मोठं नुकसान झालंय. बीड जिल्ह्यात यंदाच्या अवकाळी पावसाचा पहिल्यांदाच गारा झाला. बीडच्या अंबाजोगाई परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं वाहनधारकांना कसरत करावी लागली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक गावात वादळी वारा, गारांसह अवकाळी पाऊस झालाय आणि यामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांसह आंब्याचंही नुकसान झालंय आणि यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. परभणी शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वारा इतका जोरदार होता की काही लोकांच्या घरावरील पत्रे उडालेत. दुसरीकडे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार कार्यालयासमोर एक झाड स्कूटीवर उन्मळून पडलं आणि यामध्ये दुचाकीस्वाराचं नुकसान झालं. परभणीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. वादळी वाऱ्यामुळे लग्नमंडप उडाला. परभणीच्या वाघाळा गावात ही घटना घडलेली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लग्न सोहळ्यातील वऱ्हाडींची धावपळ उडाली. जळगावच्या 40 गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी तसंच शेतात काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं मोठा दिलासा दिलाय. मात्र पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यवतमाळच्या पुसदमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. तर काही भागात विजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. वाशिमच्या अनेक परिसरात गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. मात्र या गारपिटीचा फटका उन्हाळी मूग, भुईमूग पिकांसह भाजीपाल्याला बसण्याची शक्यता आहे. नाशिकच्या अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक उष्णतेच्या उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. मात्र कांदा बियाणं तसंच आंबा पिकालाही फटका बसला.